मानवी शरीराची प्रतिकृती आणि हा आहे मेंदू. मेंदू काय कार्य करतो? अगदी बरोबर. आता पुढे आणि हा आहे हृदय. हे हृदय काय कार्य करतं? हृदयाचं कार्य काय आहे? रक्ताभिसरण करणे. आता हृदयाच्या वरती कोणाची जागा असते? किती फुफ्फुस आहेत रे आपल्याला मुलांना? आणि या फुफ्फुसांचं काम काय असतं? श्वसनाचं कार्य करणे. अगदी बरोबर. आता ही दोनही आंतरेंद्रिय कोणामुळे सुरक्षित राहतात? अगदी बरोबर. मग आता तुम्हाला आंतरेंद्रिय ही जी छातीच्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित आहे ही कळली का? कशी आहेत आपल्या शरीरामध्ये, स्थिती कोणत्या स्थितीत आहे ते लक्षात आलं सगळ्यांच्या? आता याच्या पुढे बघूया. आता तो काय लावतोय? काय आहे बाळा तुझ्या हातामध्ये? लक्षात राहिलं? हे आहे जठर. आता तुला जठर ठेवावं लागेल. पहिले तू यकृत लावून घे. दाखवते यकृत कसं दिसतं बघा. हे आहे यकृत. आणि यकृताचं कार्य असतं काय? कार्य असतं अन्न. बरोबर. पचन संस्थेमध्ये ते काम करतं आणि अन्न पचनामध्ये तयार होणारे रस या यकृतामध्ये तयार होत असतात. त्याची स्थिती कळली का? बघा बरं कुठे यकृत? छातीच्या पिंजऱ्याच्या अगदी खालच्या बाजूला यकृत आहे. हे बघ बाळा, हे यकृताचं स्थान हे बघ इथे आहे. आता छातीचा पिंजरा काढ बरं आणि पहिले यकृत फिट कर. धर एका बाजूला.